कर्तव्यनिष्ठ तथा कार्यतत्पर ऐसे तुरभे नाका का लोक प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक अमित मेडकर के जन्मदिन पर तुरभे हनुमान नगर में विविध नागरिक कामों का भूमि पूजन बड़ी जोशो खरोश के साथ पूर्व विधायक संदीप नाइक के हाथों संपन्न हुआ। इससे पहले संदीप नाइक के साथ अमित मेडकर ने अपने जन्मदिन पर बजरंगबली का आशीर्वाद लेकर इन नागरिक विकास कामों को विभाग में गति दी, जहां समाज सेवक अंकुश मेडकर, कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। मौका अमित मेडकर के जन्मदिन का था, इसलिए यहां संदीप नाइक के अलावा पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक ने भी उपस्थित रहकर अमित मेडकर को जन्मदिन की शुभकामनाएं दी। तो वहीं कई शुभचिंतकों और विभाग की महिलाओं और नागरिकों ने उपस्थित रहकर केक काटकर अमित मेडकर का जन्मदिन मनाया। पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक और संदीप नाइक ने अमित मेडकर को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके व्यक्तिमत्व को लाजवाब बताया। हम सब इंसानियत को मानने वाले और इंसानियत को अपनेपन की भावना से जतन करने वाले लोग हैं। अमित जी को मैं कई सालों से देख रहा हूँ। उनके पिताजी अमृत मेडकर जी और उनका पूरा परिवार यहाँ की लोगों की सेवा करते हैं। उन्होंने अभी सभी कामों में आगे बढ़ चढ़ कर उन्होंने अपना जो कर्तव्य निभाया है। केक तो काटना ये जन्मदिन की जैसे ज़रूरत होती है वैसे समाज सेवा ये भी बड़ी ज़रूरत होती है और उनका कद समाज में ऐसा ही बढ़ता रहे, अच्छी सेवा उनके माध्यम से होती रहे, ऐसी हम उनको हमारे शुभकामनाएं एक उनका शुभेच्छुक करके देता हूँ और भविष्य में और अच्छे कामों के माध्यम से वो अपनी छवि को और आगे बढ़ाएंगे और उनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। अमित मेडकरांचा आज वाढदिवस। आज सर्वांच्या वतीनं अमित मेडकरांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आज वाढदिवस जरी असला तर ह्या दिवशी या परिसरातील नागरिकांना उपयोगी अशा अनेक कामांचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पाण्याचा विषय। मोरबे डॅमच्या पाण्याचं कनेक्शन या वॉर्डाला मिळावं। GSR टँकचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं कनेक्शन घराघरापर्यंत जावं याकरता पाईपलाईनच्या देखील कामाचा शुभारंभ झाला आहे। पाण्याची समस्या काही दिवसापासून या परिसरामध्ये नागरिकांना भेडसावत होती आणि त्या समस्येतून मार्ग निघावा याकरता टँकचं काम पूर्ण होणं आणि त्याचबरोबर मोरबे डॅमचं पाणी त्याला जोडणं, त्याला प्रेशर मिळणं आणि त्यानंतर घराघरापर्यंत पाईपलाईन पोचणं या कामाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे। अमित मेडकरांचं सातत्यानं या कामाकरता विविध स्तरावर केलेला पाठपुरावा यालाच कुठेतरी यश मिळालेलं आहे। आज वाढदिवसानिमित्त आज समाजोपयोगी कामांचा शुभारंभ याच्यापेक्षा चांगला वाढदिवस साजरा करण्याची पद्धत कुठली असू शकत नाही। मी अमित मेडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। निवडणूक प्रचारादरम्यान पण आपण आला होता आणि इथल्या नागरिकांनी एक चांगली लीड देण्याचा प्रयत्न अमित मेडकर यांच्या नेतृत्वाखाली केला। आपला कसं पाहता याकडे? बघा, ह्या परिसरानं नेहमीच माझ्यासोबत आणि आमच्या प्रत्येक कार्यामध्ये या परिसरानं विश्वास व्यक्त केलेला आहे। या परिसरातील नागरिकांना विकासाच्या सोबत घेऊन जाण्याची धारणा ही अमृतजी मेडकर आणि अमितजी मेडकर आणि या सर्व परिवाराची आणि त्याचबरोबर यांच्या कार्यकर्त्यांची नेहमी राहिलेली आहे। सर्व धर्मातील, सर्व प्रांतातील, सर्व भाषेतील लोकांना सन्मानाची वागणूक देत असताना त्यांना एक अत्यंत चांगलं वातावरण निर्माण करत विकासाच्या मार्गामध्ये प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही मेडकर परिवारानं नेहमी बजावलेली आहे आणि त्याचाच परिणाम की विविध प्रांतातील विविध भाषेची लोक जी या परिसरामध्ये राहतात यांच्या कार्यावर नेहमी विश्वास ठेवतात आणि राजकारण किंवा निवडणुका याच्या पलीकडे प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणं आणि ह्या परिसरामध्ये आवश्यक असलेला विकास घडवून आणण्याकरता नेहमीच प्रयत्नशील राहिलेले अमित मेडकर यांच्या समवेत नेहमीच लोक राहिलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या कालखंडामध्ये अजून समाजाच्या हिताचं काम होईल असा माझा विश्वास आहे। वहीं अपने जन्मदिन पर जनता के आशीर्वाद और प्रेम के लिए सभी का आभार मानते हुए अमित मेडकर ने कहा
कि प्रभाग की जनता की सेवा ही उनका संकल्प है। दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमी आम्ही आमच्या प्रभागामध्ये समाज उपयोगी लोक उपयोगी कामं करत असतो। यावर्षी देखील माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध नागरिक सुविधांचं उद्घाटन या ठिकाणी आज करण्यात आलं। त्यामध्ये प्रामुख्याने बरेच दिवसापासून आमच्या प्रभागाला पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये होती। पाण्याची टाकी आपण तिथे 15 लाख लिटरची बांधलेली आहे, पण त्या ठिकाणी मोरबीचं कनेक्शन आमच्या टाकीपर्यंत नव्हता। तर आज आमच्या या पाण्याच्या टाकीला मोरबीचं पाणी जे आमच्या टाकीला भेटणार आहे। त्यासोबत प्रभागामध्ये जेवढे गटर असतील त्यांचे कामं होणार आहेत, पदपथ आहेत त्यांची सुधारणा होणार आहेत। त्यासोबत आमच्याकडे जी ओंकार सिंग धुमाजी मेडकर शाळा आहे त्या शाळेची रिपेरिंगचे कामं, संजीवनी कॉलेजचा जो परिसर आहे त्या परिसराला पूर्ण कॉन्क्रीट रोड होणार आहे। अशा विविध प्रकारचे कामं आज या ठिकाणी होतात। त्याचसोबत तुर्भा नाका जो परिसर आहे त्यामध्ये तुर्भा नाकाचा जो ब्रिज आहे ब्रिजचा खाली तिथे गटराचं काम होणार आहे। BSF कंपनीसमोर जे फुटपाथ आहेत त्याची रिपेरिंग होणार आहे। असे विविध कामाचा शुभारंभ आज आमचे नेते संदीपजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आज इथे याचं कामाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। आणि मला खूप आनंद होतोय की नेहमी वाढदिवसाच्या दिवशी मी काही ना काही आमच्या लोकांसाठी करत असतो आणि यावर्षी पण सातत्याने तो जो मोमेंटम आहे तो आम्ही तसंच ठेवलेला आहे। आणि यावर्षी पण खूप चांगले लोकोपयोगी कामं माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांकरिता आज आम्हाला इथे करायला मिळते। हे कामांचा शुभारंभ तर झालेला आहे, पण या कामांचा एक जो क्वालिटी आहे ती मेंटेन राहावी आणि ही कामं वेळेत पूर्ण व्हावी यासाठी कसा वॉच तुमचा असेल? नक्कीच कॉन्ट्रॅक्टरला चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे, तो काम पण चांगलं करतो। याच्या आधी जे पूर्ण लाईन वगैरे टाकण्याचं काम पण त्याने उत्तम प्रकारे केलेलंच। त्यासोबत आमची सर्वांची चर्चा झाली, कामामध्ये कुठली डिले होणार नाही, कामामध्ये कुठले कॉम्प्रोमाइज होणार नाही, त्याची पर्सनल वॉच हे माझा या कामांवरती असणार आहे। तर मी तुम्हाला शॉर्ट गॅरंटी देतो की काम माझं अंडरमध्ये होणार आहे, माझ्या निगराणीमध्ये होणार आहे। तर उत्तम कामच या प्रभागामध्ये। यंदा वाढदिवसानिमित्त काय संकल्प अमित मेडकर यांनी केला? संकल्प हेच आहे नेहमीसारखं की लोकांमध्ये राहून लोकांचे कामं करायचं, लोकांची अडीअडचणी जाणून घ्यायची, नेहमी त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण असले पाहिजे। लोकांची फार काही मोठी अपेक्षा नसते, त्यांची एवढीच अपेक्षा असते की त्यांना जे काही छोट्या मोठ्या गरजा आहेत त्यांचे जे काही कामं असतील ते वेळेमध्ये झाले पाहिजे आणि हेच कामं ते करण्याचा प्रयत्न मी नेहमी करत आलो। ते आमच्या वडिलांची माझ्या आईची मला शिकवण आहे आणि त्याच प्रमाणे आमचे नेते संदीप नाईक साहेब त्यांनी पण आम्हाला हेच शिकवलं आणि याचप्रमाणे आम्ही आजवर लोकांचे कामं करत आलेलो आहे। मेडकर कुटुंबीय आणि हनुमान नगरची जनता त्यांचं एक असं वेगळं बॉन्डिंग नेहमीच बघायला भेटतं। बघायला गेलं तर ही आमची 5वी पिढी आहे, हनुमान नगरमध्ये आज राहते आणि ते वावरते। आज माझी पणजी कैलाशवासी कमलादेवी धुमाजी मेडकर, मग त्यानंतर आमचे आजोबा ओंकार शेठ मेडकर, आमचे वडील अमृत शेठ मेडकर, मग मी अमित मेडकर आणि आता आमची अजून पिढी झालेली आहे। तर ही एकत्रित 5 पिढी या हनुमाननगरमध्ये राहते। लोकांची सेवा करायला आम्हाला लोकांनी संधी दिली। आज जेव्हापासून महानगरपालिकेची स्थापना झाली तर तेव्हापासून तर आतापर्यंत लोकांनी आमचं मेडकर कुटुंबावरती मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास दर्शवलेला आहे आणि त्यांच्या विश्वासाच्या अनुषंगाने आम्ही कधी त्यांचा विश्वासघात केला नाही। प्रत्येक वेळेला लोकांचे जे गरजेचे कामं आहेत ते पूर्णपणे करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न केलेला आहे। आज आमच्या प्रभागामध्ये शाळा झालेली आहेत, चांगले रस्ते झालेले आहेत, गटर झालेले आहेत, LED लाईट झालेले आहेत, आम्ही एक नाही तर 2-2 स्कायवॉक बांधलेले आहेत। असे अनेक प्रकल्प माझ्या वतीने आमच्या प्रभागासाठी इथे झालेले आहेत आणि यापुढे पण देखील आमच्या प्रभागामध्ये जे काही गरजेचे कामं असतील ते माझ्या नेतृत्वाखाली 100% मी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। बता दें कि जिन नागरिक कामों का शुभारंभ हुआ उनमें शामिल है नए भूस्तरीय जलकुंभ को 800 mm व्यास की मोरबे डैम के जलवाहिनी से सीधे नल जोड़नी देना, हनुमान नगर में पदपथ और गटरों का सुधार करना, BSF कंपनी से तुर्भे नाका चौक तक पदपथों का सुधार करना सहित 8 काम मुख्य रूप से शामिल है। ब्यूरो इनपुट EW नेटवर्क।